नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा पूर्ण केलेला आहे, मग तो 10वी नंतर असू दे अगर 12वी नंतर असू दे, अशा विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटत असते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या वर्षी लवकर कॅप रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गांनो, आपण एकच मिनिटामध्ये जे काही आपले रजिस्ट्रेशनचे टाईम टेबल आहे हे बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण बघायचं आहे शेड्यूल ऑफ ॲक्टिव्हिटीज फॉर ॲडमिशन टू डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग AY 2026-27. तर डायरेक्ट सेकंड इयरसाठी रजिस्ट्रेशन्स हे आउट झालेले आहेत आणि सुरुवात झालेली आहे. तर इथे आपण बघायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट्स फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. तर जे काही आहे आपले रजिस्ट्रेशन करणे आणि ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करण्याची मुदत ही 7/7/2026 म्हणजे काल सुरू झाले आहे रजिस्ट्रेशन आणि शेवटची तारीख ही 19/7/2026 आहे. म्हणजे आपणास जवळपास एक 7 तारखेपासून म्हणजे 19 तारखेपर्यंत 12 ते 13 दिवस हे मिळणार आहेत रजिस्ट्रेशन करणे व डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. तर इथे आपण बघायचं आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन जो काही आपण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपले असतात करायचे, व ते फिजिकल स्क्रुटीने असू दे किंवा ऑनलाईन स्क्रुटीने असू दे, आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणे इन्स्टिट्यूटकडून अधिकृत इन्स्टिट्यूटकडून व्हेरिफिकेशन सेंटरकडून डॉक्युमेंट चेक करून घेण्याची मुदत ही आपणास 8/7/2026 ते 20/7/2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. 22/7/2026 रोजी आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जाहीर होणार आहे. आणि सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी, जर आपण भरलेल्या अर्जामध्ये आपण जे रजिस्ट्रेशन करतो त्यामध्ये काय चुका वगैरे असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपणास प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर 23/7 ते 25/7 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे आपल्याला हा परत 2 दिवसाचा कालावधी हा मिळणार आहे. आणि 27/7/2026 रोजी आपली फायनल मेरिट लिस्ट ही जाहीर होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचे आहे यांनी हे वेळापत्रक बघून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपला फॉर्म हा भरायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.